हाय मित्रांनो, कशा आहात? मस्त ना. मी पण मस्त आहे बघा. तर मित्रांनो, मी 2 महिने झाले लॉंग व्हिडिओ टाकलेच नाहीत. लॉंग म्हणा शॉर्ट पण व्हिडिओ जास्त टाकले नाहीत. तुम्ही बघू शकता जाऊन चॅनलवर. तर मित्रांनो, काही प्रॉब्लेम चालू होते. माझं चॅनल अचानकच म्हणजे डिलीट झालं. डिलीट झाल्यामुळं मी किती पण चॅनलवर व्हिडिओ टाकू दे, म्हणजे चॅनल दाखवतच नव्हतं. मग त्यासाठी मी यूट्यूबवर दुसरा चॅनल चालू केला होता, आद्य शॉर्ट म्हणून. मग त्याच्यावर व्हिडिओ अपलोड करत होते, पण तो पण काय ग्रो होईना. मग मी पूर्णपणे व्हिडिओ टाकणंच बंद केलं. आणि नंतर मला 1-2 ईमेल आले गुगलवर, ईमेल आय डीवर. आणि ईमेल आय डीवर आल्यानंतर मी म्हणजे कॉपीराईट क्लेम आलं आहे. म्हणजे का माहीत नाही कॉपीराईट आलं. तर मग मी त्यांना रिक्वेस्ट केलं. त्यांचं व्हिडिओ वापरला होता म्हणजे मी रिमिक्स करून व्हिडिओ बनवला होता, तरी पण त्यांनी का माहीत नाही त्यांनी माझ्या व्हिडिओला कॉपीराईट म्हणून क्लेम केला, म्हणून माझं चॅनल डिलीट झालं होतं. मग मी त्यांचा व्हिडिओ रिमिक्समधनं बनवला होता आणि त्यांनी माझ्या व्हिडिओला कॉपी क्लेम म्हणून हे केलं. त्याच्यामुळे माझं चॅनल पूर्णपणे डिलीट झालं. डिलीट झाल्यामुळे मी 1 महिनाभर माझे व्हिडिओ काही येईनच. म्हणजे मी अपलोड जरी केले तर दिसत नव्हते. पूर्ण चॅनलला डिलीट झाला होता. आणि नंतर मी दुसरा चॅनल लॉग इन केला. त्यावर व्हिडिओ टाकत होते, पण त्याला काय प्रतिसाद भेटले नाही. तरी महिनाभरात 150-भर कशा तर मी फॉलोवर तयार केले ते. आणि नंतर मी ईमेलमधलं मॅसेज वाचला आणि त्या माणसाला रिक्वेस्ट केलं की दादा, तुमचा व्हिडिओ मी डिलीट करेन चॅनलवर. आणि माझ्या एवढं महिन्यात येणं कसं तर मी 7-8 हजार फॉलोवर तयार केलेले आहेत. मग तुम्ही माझ्या हे करा. रिक्वेस्ट पाठवलं त्यांना आणि त्यांनी कॉपीराईट क्लेम काढला आणि माझं चॅनल आता वापस आलेलं आहे. त्या दादांना खूप खूप धन्यवाद. माझं चॅनल वापस आलेलं आहे. तर मित्रांनो, काय असतं ना, अपेक्षा असतं, सगळ्याला वाटत असतं आपण पण यूट्यूबर व्हावं, पैसे कमवावं. मग त्या भावनेच्या भरात आपण काय करतो, काही म्हणजे मोठे यूट्यूबर असतात त्यांचे व्हिडिओला रिमिक्स करतो, जेणेकरून त्यांच्या रिलेटिव्हमधनं काय होईना आपल्याला त्यांनी ओळखावं, त्यांनी आपल्याला सबस्क्राईब करावं. म्हणून मी असंच ह्या भावनेनं त्यांचा, म्हणजे मोठे यूट्यूबर आहे, तुम्हाला नाव सांगू शकत नाही. तुम्ही म्हणणार म्हणजे तुम्ही जर त्या यूट्यूबरचं फॅन असाल तर तुम्हाला वाईट वाटू शकतं. म्हणजे मी ज्याला फॉलो केलं आहे त्यांनी असं वागू शकतो का, असं वागेल का. तर मित्रांनो, मी त्यांचा एक व्हिडिओ रिमिक्स केला होता आणि 2 व्हिडिओ त्यांचे ग्रीन स्किन केले ते. पण ही तर म्हणजे यूट्यूबचं नियमातच लागू होतं. आता रिमिक्स करणं ही पण यूट्यूबचं लागू होतं आणि त्याच्यामुळं कॉपी क्लेम आलं नव्हते. पण त्यांनी का माझ्या व्हिडिओला त्यांनी कॉपी क्लेम केलं मलाच पण माहीत नाही, कळलं नाही. नंतर त्यांच्या मेसेजला रिप्लाय दिला. त्यांना खूप विनंती केली, इंस्टाग्रामवर विनंती केली, मेल पाठवून त्यांना विनंती केली. नंतर त्यांनी मान्य केलं. आणि मान्य केल्यानंतर त्यांनी कॉपी क्लेम काढलं. माझं चॅनल परत आलं. त्या दादांना धन्यवाद. हुशार नका होईना, माझी तुम्ही विनंती ऐकलीत आणि माझं चॅनल मला मिळवून दिलं. आणि आता खरंच आता मी व्हिडिओ टाकत आहे, पण कोण प्रतिसाद देत नाही. आता म्हणजे पहिलं माझे कसेबसे मेहनतीने 10 कोटी चे जो टार्गेट आहे तो कंप्लीट करण्यासाठी मी 16 लाखपर्यंत व्ह्यूज कंप्लीट केले ते. फक्त आता राहिले होते 90 लाखाची टार्गेट कंप्लीट करायला. म्हणजे 1 कोटी कंप्लीट झाली असती. आणि एका महिन्यात चॅनल डिलीट झाल्यामुळं माझे खूप म्हणजे खूप नुकसान झालं. एका महिन्यातलं सगळं, म्हणजे जे 3 वर्ष स्ट्रगल करत ते सगळं बुडून गेली. इतकं मला वाईट वाटत होतं त्या दादानी खरंच. आणि मला वाटतं म्हणजे जर मी नियमाच्या बाहेरून जर त्यांचा व्हिडिओ वापर केला असला तर त्यांनी कॉपीराईट केलं असलं तर मला काय वाटलं नसतं. पण यूट्यूबचा जे नियम आहे, ग्रीन स्क्रीन वापरलं होतं आणि मी रिमिक्समधनं व्हिडिओ तयार केला होता. पण त्यांनी का असं केलं असेल काय माहीत नाही. तर असो, तुम्हाला सपोर्ट करताय एवढंच माझी अपेक्षा आहे आणि असं सपोर्ट करत जावा.